धन्यवाद विद्याधरजी. आपण रोजच्या प्रमाणे आपल्या या सत्राची सुरुवात गुरुवंदना आणि गणेशाची प्रार्थना करून करूया. सगळ्यांनी डोळे मिटूया. हे सगळे सत्र निर्विघ्नपणे पार पडावे. आपण जे काही कार्य हाती घेतलं आहे ते पण निर्विघ्नपणे पार पडावं, यासाठी गणेशाला वंदन करू. आपल्याला ही ज्ञान प्राप्ती व्हावी यासाठी गुरूंची कृपा आपल्यासोबत राहावी म्हणून गुरुवंदनही करू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. ठीक आहे. आजचे कंटेंट्स हे थोडे बऱ्यापैकी जास्त आहेत, त्यामुळे मी प्रयत्न करतो 9 पर्यंत मला जसं जसं त्याच्यात बसवता येईल. योग वासिष्ठामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जिथून सुरुवात झाली होती त्या प्रश्नाचं उत्तर आणि त्या प्रश्नाच्या पुढे त्याच्यानंतर काय याची तयारी श्रीरामांची ह्या निर्वाण प्रकरणात होते. कालिक निर्वाण म्हणजे काय हा प्रश्न आला होता. साधारण भाषेत त्याला मोक्ष म्हणतात किंवा आणखी काय मुक्ती म्हणत असतील, पण खरं निर्वाण काय आहे हे आज थोडंसं याचा एक अभ्यास, याच्याबद्दल थोडी चर्चा आज करून घेऊ. तर श्रीरामांचा प्रश्न होता की जन्माला आलो आहे आणि मला आनंद हवा आहे आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये आनंद हवा असताना जे काही प्रयत्न केले जातात तर लोकांकडे बघून असं वाटतं की त्यांनी जे काही प्रयत्न करतील त्याच्यामध्ये कुठे आनंद मिळत नाही, कुठे मुक्ती नाही. माणूस जे काही निर्माण करतो स्वतःसाठी, आपल्या सुखासाठी जे जे काही प्रयत्न करतो हे सगळे प्रयत्न केवळ दुःखातच रूपांतरित होतात. मुक्ती कुठे दिसत नाही आणि त्या इच्छा, ते सगळे प्रयत्न यांचे फळ या जन्मात नाही मिळाले तर पुढच्या जन्मात मिळावे म्हणून पुन्हा 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 त्यांना माणसांना जन्म घ्यावा लागतो आणि याच्यातून सुटका काही दिसत नाही. तर वसिष्ठ ऋषी त्यांना ज्या वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करतात की प्रयत्न कसे असावेत, त्याच्यानंतर हे सगळं जे जग निर्माण झालं आहे ज्याच्यात आपण अडकतो हे जग खरंच काय आहे, हा कसा भ्रम आहे, कसं स्वप्नरूप आहे आणि याच्यानंतर हे सगळं जग कसं स्थित आहे आणि मग त्याच्याबद्दल सगळा विचार केला तर मुख्यत्वे करून आपलं मन या सगळ्याला कारणीभूत आहे आणि या मनावरती उपचार केले तर आपोआप ह्या सगळ्या भ्रमाची शांती होते, उपशम होतो. आणि इथे निर्वाण प्रकरणामध्ये वसिष्ठ ऋषी श्रीरामांना काही छान गोष्टी सांगतात. त्या निर्वाण प्रकरणाची सुरुवातच त्यांनी अशी केली की आतापर्यंत मी जो काही उपदेश केला या जीवनाकडे बघण्याचा, या सगळ्या आपल्या गोष्टींवरती नियंत्रण मिळवण्याचा, तो होता मनाच्या मार्गाने. म्हणजे मनावरती आपण कुठल्या कुठल्या प्रकारे उपचार करावे किंवा कुठल्या कुठल्या प्रकारे मनाला समजवावं आणि हे केवळ विचार आणि विचार याच्या माध्यमातून आपण बघितलं. पण दुसराही उपाय आहे आणि तो म्हणजे योगाचा. इथून जो सगळ्यात पहिले प्रश्न आपल्याला यायला हवा होता योग वासिष्ठावरती आपण सुरुवात केल्यावर, तो म्हणजे योग म्हणजे काय. आपण योग योग म्हणतो पण नेमकं योगचा अर्थ काय आहे. योगचा अर्थ 2 गोष्टी जुळून येणं. ठीक आहे, आपण म्हणतो विवाहाचे योग नाहीत किंवा तुमच्या आणि भेटीचा, माझ्या भेटीचा योग आला, तर 2 गोष्टी ज्या वेगवेगळ्या आहेत त्या जुळून येणं म्हणजे योग. आता इथे आपण जे योग योग म्हणतो त्या योगचा अर्थ काय, त्याची परिभाषा काय. तर इथे मी आणि तो हा जो द्वैत भाव म्हणतो की जे वेगवेगळे समजले जाते, मी आणि परमेश्वर वेगळा आहे किंवा मी आणि शिव वेगळा आहे किंवा जीव आणि शिव हे 2 गोष्टी वेगळ्या असं समजलं जातं. या दोघांची भेट घडवून आणणं, या दोघांना एकरूप करणं, या दोघांमध्येही कुठलाही भेदभाव न राहणं, म्हणजे जीवाशिवाची भेट, मी आणि तो एकरूप होणं, त्याच्यामध्ये मग मी पण नाही राहत आणि दुसरे काही नाही राहत. तर ह्या गोष्टींना जुळवून आणणं म्हणजे योग. आणि हे ज्या पद्धतीने घडवून आणलं जातं त्याच्यासाठी जे जे मार्ग वापरले जातात त्यांना मग योगशास्त्र म्हणतात किंवा त्याला सुद्धा योग म्हणतात. खरं म्हणजे योग हा मार्ग आहे
आणि त्याच्या पुढे जो अचीव करतो आपण तो खरा योग. हा जो मार्ग आहे याच्यावरती वसिष्ठ ऋषींनी आतापर्यंत मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी मनाच्या द्वारे मनावरती संस्कार करून मनानेच मनाचं जे काही भ्रम आहे त्याला नष्ट करून कसं साध्य करता येतं. पण सगळ्यांनाच मनावरती कार्य करणं शक्य होत नाही. अनेक लोक असतात की ज्यांना असं वाटतं की नाही मन म्हणजे वाटतं मॅनेज करायला आणि इथे अनेकांचे प्रश्न येतात की हे बोलायला सांगायला सोपं आहे पण एकदा मनावरती विचार करायचा म्हटलं तर मन असं भुरकन उडून जातं. कुठेही जाईल केव्हाही जाईल त्याला नियंत्रणात आणता येत नाही. माझ्या मनात विचार येतात त्यांच्यावर नियंत्रण आणता येत नाही. मग याला दुसरा काही मार्ग आहे का? तर याच्यावरती वसिष्ठ ऋषी दुसराही योगाचा मार्ग सांगतात. मुख्यत्वे करून तो प्राणायामचा मार्ग सांगतात. तर काय आहे तो? तर त्याची एक गोष्ट त्यांनी सांगितली की एकदा इंद्राच्या दरबारात स्वर्गात ते असताना त्यांनी एक काकभूषुंड म्हणजे एक कावळा आहे त्याचं नाव भूषुंड, त्याच्याबद्दल गोष्ट ऐकली की हा कावळा किंवा काकराज हा अनेक कल्प म्हणजे जन्मच नाही युगच नाही त्याच्या पलीकडे अनेक कल्पानुकल्प हा जिवंत आहे. यांनी सगळ्या वेगवेगळ्या परिस्थिती बघितल्या पण तरीही याच्यावरती कुठलाही परिणाम झाला नाही. आजही तो तसाच स्थिर आहे. तर त्याला भेटायला म्हणून ते तिथे गेले आणि त्या काकराजकडून त्यांनी त्याचं रहस्य समजून घेतलं की नेमकं हे तुम्ही इतके जे कल्प वगैरे सगळे बघितले ते काय बघितले, कसं काय आहे. तर त्यावर तो काकराज मुशुंड त्यांनी सांगितलं की मी फक्त एकच वसिष्ठ किंवा एकच श्रीराम असं नाही आहे. आतापर्यंत मी कितीदा तरी रामायण महाभारत बघितलं आहे, कितीदा तरी मी वसिष्ठ बघितलेले आहेत, कितीदा तरी श्रीरामांचा जन्म बघितलेला आहे. त्या अशा अनेक घटना माझ्यासमोर घडून गेल्या. आणि तेव्हा वसिष्ठ ऋषी विचारतात की जेव्हा सगळं संपतं, कल्प संपतं, ज्यावेळेस सगळा प्रलय होतो त्यावेळेस तुम्ही स्वतःला कसे काय स्थिर ठेवू शकता? कारण त्यात तर प्रत्येक गोष्ट नष्ट होते. म्हणजे माणूस सोडा, प्राणी सोडा, देवसुद्धा, ब्रह्मदेवसुद्धा त्यांचा अंत होतो. तुम्ही कसे काय टिकून राहिले? तर त्याच्यावर ते सांगतात की याच्यामध्ये या सगळ्यात एक जे महत्त्वाचं रहस्य आहे ते म्हणजे आपल्या प्राणांचं. आणि हे शेवटी प्राणसुद्धा आपल्या मनावरतीच परिणाम करतात. तर त्यांनी काही काही गोष्टी त्याच्यात सांगितल्या. सगळ्याच गोष्टी आता इथे डिस्कस करता येणार नाही. पण प्राणायामचं एक विशेष रहस्य हे आपण समजून घेऊ, त्याचा थोडासा प्रयोग करू, थोडं स्वतः प्रॅक्टिसही करू. आज ती करून घेऊ आपण. तर ते काकभूषुंड त्यांनी सांगितलं की 3 प्रकारचे आपण जेव्हा आपण प्राणायाम करतो 3 साधारण स्थिती असतात. एक असते पूरक म्हणजे आपण श्वास घेतो. हे नावं लक्षात नाही राहिले तरी चालते. पूरक म्हणजे अगदी साधारण भाषेत म्हणायचं तर जिथे पुरवलं जातं, सप्लाय केला जातो, तर आपल्याला स्वतःला आपण पुरवतो म्हणून पूरक. त्याच्यानंतर आहे कुंभक. कुंभक म्हणजे आपण श्वास धरून ठेवतो. जसा एखादा कुंभ असतो त्याच्यामध्ये काहीतरी भरलेलं असतं म्हणून त्याला कुंभक, आपण स्वतःचाच कुंभ करतो. तर हा कुंभक. आणि त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे रेचक. रेचन म्हणजे सोडून देणं, बाहेर टाकणं. तर तिसरा आहे रेचक. असे 3 प्रकारे श्वास आपला वेगवेगळ्या स्थितीतून जात असतो. तर या श्वासाकडे जेव्हा हा प्राण आणि अपान म्हणजे आपण टोटल पंचप्राणांची गोष्ट करतो, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. पण आपल्याला मुख्य 2 वायूंची गोष्ट करायची. एक म्हणजे प्राण आणि दुसरा म्हणजे अपान. तर प्राणवायू हा आपल्या शरीरातून हृदयाच्या भागातून बाहेर जाणारा असतो. तो इथून बाहेर पडतो तो प्राणवायू आणि जो आत येतो तो अपानवायू. तर या दोघांचं बॅलन्स, या दोघांची भेट कुठे होते, या दोघांचं उदय आणि अस्त कसा होतो ह्याच्याकडे लक्ष दिलं तर निदान त्या भागावरती जरी बघितलं तरी सुद्धा आपोआप आपलं मन हे त्या क्षणी रिकामं होतं. इथे ते सांगतात की ही मुक्तीची अवस्था म्हणजे नेमकी काय, आपण मनाची कुठल्या अवस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर जेव्हा हे प्रोसेस करतो त्यावेळेस मनाची अवस्था कशी असते की जिथे शून्य आहे त्या अवस्थेमध्ये विचार नसतो आणि त्या अवस्थेमध्ये कुठल्या भावना नसतात. काही बघतो आहे किंवा काही ऐकतो आहे, मी आहे किंवा आणखी कोणी वेगळं आहे असं काहीही नसतं. पूर्णपणे शून्य ही जी अवस्था असते ती कुठे असते आणि त्या अवस्थेकडे जर मी लक्ष दिलं आणि ती अवस्था म्हणजे मला मनाची अवस्था नाही, प्राणांचीच, फक्त प्राण आणि अपान त्याच्याकडे लक्ष दिलं तरी मला त्या स्थितीचा अनुभव येऊ शकतो की ज्याला मी म्हणतो मी मुक्त स्थितीत आहे. तर आपण थोडासा प्राणायाम करू आणि बघू आपल्याला हा अनुभव येतो का. आता काय त्याच्यात होईल ते होईल. मी माझ्या परीने थोडा प्रयत्न करतो पण आपण प्राणायाम करूया. आणि याला चला सुरुवातच करू. डोळे मिटूया
आपल्या सगळ्यांना नाडीशोधन प्राणायाम माहिती असेल. ज्यांना नाडीशोधन शब्द नवीन आहे त्यांना अनुलोम विलोम शब्द माहिती असेल. असा हात ठेवतो आपण, एका नाकपुडीतून श्वास घेतो, दुसरीतून सोडतो, दुसरीतून घेतो, पहिलीतून सोडतो. ठीक आहे. असं घोड्याच्या ती जी नाल असते त्यासारखा हा प्रवास सुरू राहतो. श्वास घ्यायचा आणि सोडायचा. ठीक आहे. एवढं सगळ्यांना माहिती असेल. ठीक आहे. डोळे मिटूया सगळेजण. आपल्या गुरूंचं स्मरण करूया. सगळं लक्ष आपल्या श्वासावरती ठेवूया. जी काही श्वासाची गती असेल ती असू द्या. मुद्दाम तिला नियंत्रण करायचा प्रयत्न नाही करायचा. किती खोल आहे, किती फास्ट आहे ते बघा. त्याची स्पीड बघा आणि खोली बघा. जशी असेल तशी. त्याला कंट्रोल करू नका, फक्त ऑब्झर्व करा. हळूहळू आपला श्वास स्थिर होतो आहे हे आपल्या लक्षात येईल. संथ चालला आहे आणि खोल चालला आहे. सगळं लक्ष आपल्या श्वासावरती ठेवा. ह्याच गतीला धरून हळूहळू नाडीशोधन प्राणायाम किंवा अनुलोम विलोम जे आपल्याला समजतं तो करायला सुरुवात करूया. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा, उजवीतून सोडायचा, उजवी नाकपुडीतून श्वास घ्यायचा आणि डावीकडून सोडायचा. ज्या गतीने चाललं असेल त्या गतीने जाऊ द्या. कुठेही नियंत्रण आणायचा प्रयत्न करू नका. एखादी नाकपुडी चोक असेल, बंद असेल तर हा प्राणायाम करू नका. नुसतंच श्वासावरती लक्ष द्या. श्वास घेता घेता आतमध्ये किती खोल जातो आहे तिकडे लक्ष द्या. आणि बाहेर सोडतो तेव्हा कुठे बाहेर येतोय तिकडे लक्ष द्या. आपण जो श्वास आत घेतो आहे तो आत आपल्या हृदयापर्यंत येतो, थोडा खाली हृदयाच्या, किंचित थांबतो आणि बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतरही किंचित थांबतो आणि पुन्हा आत यायला सुरुवात होते. श्वास आत येतो आहे तो पूरक होतो आहे. हृदयात आल्यानंतर थांबतो तिथे कुंभक होतो आहे. आणि जेव्हा बाहेर पडतो तेव्हा रेचक होतो आहे. रेचक होऊन बाहेर थांबतो तेव्हा पुन्हा कुंभक, हा बाह्य कुंभक झाला. पुन्हा श्वास आत यायला सुरुवात. आत येणारा श्वास अपान वायू हृदयात आला, थांबला आणि संपला. बाहेर पडणारा सुरुवात झाला तो प्राणवायू. प्राणवायू बाहेर पडतो, थांबतो, संपतो आणि अपान वायूचा उदय होतो. अपान वायू पुन्हा शरीरात यायला सुरुवात होते. प्राणवायू हृदयात आला, संपला, अपानचा उदय झाला. प्राणवायू बाहेर पडला, संपला, अपान वायूचा उदय झाला, तो आत. नावांकडे लक्ष देऊ नका. एक श्वास आत येतो, संपतो आणि दुसरा उदय पावतो. या दोघांमधली जी अवस्था आहे जेव्हा कुंभक होतो
प्राण संपला आहे, अपान संपला आहे आणि दुसऱ्याचा उदय होतो आहे. एक संपला दुसऱ्याचा उदय, दुसरा संपला पहिल्याचा उदय. केवळ या स्थितीकडे लक्ष द्यायचं. ज्या ठिकाणी थांबतात आणि एकातून दुसऱ्यात रूपांतरित होतात ते ठिकाण, त्याच्यावरच फक्त लक्ष द्यायचं आणि तिथे होणारी ही घडामोड बघायची. एक श्वास त्या ठिकाणापर्यंत आला, संपला, दुसरा श्वास तिथून सुरू झाला. कुठेतरी थांबला, संपला, पहिला श्वास पुन्हा सुरू झाला. नाडी शोधन प्राणायाममध्ये केवळ या गोष्टीकडे लक्ष द्या. आत येणारा श्वास हृदयापर्यंत जातो आहे, बाहेर येणारा श्वास नाकापासून साधारण 12 बोट, जमिनीवर 12 बोट शेजारी शेजारी ठेवले तेवढं अंतर साधारणपणे छातीच्या पुढे. हृदयात श्वास येतो, संपतो, बाहेर पडतो, साधारण छातीच्या पुढे थांबतो, संपतो, पुन्हा दुसरा श्वास सुरू. या 2 स्थानांकडे लक्ष ठेवून श्वास कसा येतोय आणि कसा जातो, संपणारा श्वास आणि उदय पावणारा श्वास यांच्याचकडे लक्ष द्या. आता लक्ष देऊन एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि पूर्णपणे सोडून द्या. हळूवार आपले डोळे उघडूया. ही जी श्वासाची पद्धत आहे, आपल्या कोर्सेसमध्ये जर कोणी खरंच प्राणायाम ध्यानचे क्लासेस केले नसतील, कुठल्या तरी चांगल्या गुरूंकडून करा. मी स्वतः यूट्यूबवरती शिकलो, मला येतं, इकडे पुस्तक वाचून केलं, हा मार्ग असा नाही आहे. अध्यात्माच्या मार्गामध्ये नेहमी गुरु असावे, आणि ते गुरु परंपरेतले असतील तर आणखी छान. तर असं चांगले गुरु बघा आणि त्यांच्याकडून करा. आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्सेस होतात प्राणायाम ध्यानचे, ते अवश्य करा जर केले नसतील तर. आयुष्यभरासाठी ते एक आपल्याला देणगी मिळून जाते. रोज रोज जसं आता विद्याधरजी हे सगळे ज्ञानसत्र घेत आहेत, प्राणायाम ध्यानचे पण फॉलोअप्स असतात, ते इतकं सहज सगळं एक जीवनाला वळण लागतं. त्याच्यामुळे असतील करून घेतले तर खूपच छान, नसतील केले तर थोडा प्रयत्न करा. तर हा जो प्राणायामचा मार्ग सांगितला तोच त्या याच्यामध्ये त्या भूषुंड महाराजांनी सांगितला की अशा पद्धतीने जर तुम्ही लक्ष दिलं की आपला नेमका श्वास कुठे चालला आहे,
आणि कुठे येतो, कुठे उदय पावतो, कुठे अस्त होतो. तर हे जे काही सगळे मनाचे खेळ आहेत ना, ते संपतात. तुम्ही आत्ता स्वतः अनुभव घेतला असेल की या दरम्यान जेव्हा हे चाललं होतं तेव्हा मन हे शून्य झालं होतं. त्याच्यात कुठलाही विचार किंवा इतर भावना वगैरे यांना जागा नव्हती. आणि तसं बघायचं झालं तर जेव्हा जेव्हा आपलं मन कुठे वादळात गेलं असेल, काहीही प्रसंग असतील, तर त्यावेळेस शांत बसावं आणि फक्त आपल्या श्वासाला बघावं की कसा चालला आहे. आणि बघता बघता हळूहळू तो श्वास कुठे उदय पावतो, कुठे अस्त होतो याच्याकडे लक्ष दिलं तर हे जे काही मनातले सगळे स्पंदन आहेत ते सगळे थांबून जातात. आज मन, श्वास, त्यांच्या शरीरावरती होणारा परिणाम हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे खरं, पण ते आणखी थोडं सविस्तर जाऊन बघू. आपल्याला हे माहिती आहे की मन बिघडलं की श्वासही बिघडतो, राग आला की आपला श्वास जोरजोरात सुरू राहतो आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती ब्लड प्रेशर वगैरे सारख्या गोष्टींवरती होतात. हे सिक्रेट आपल्याला माहिती आहे, पण तरीसुद्धा आज थोडं त्याच्या डिटेलमध्ये जाऊ. आपलं लक्ष नसतं. एकदा वारंवार या गोष्टीचा अभ्यास केला, प्राणायामचा अभ्यास केला की कसं मनावरती नियंत्रण आपोआप येतं. ती सवय राहिली की अलर्टनेस येतो. अचानक मन बिघडलं की अरे इकडे लक्ष द्या, आपल्या श्वासाकडे लक्ष देऊ, ही एक जाणीव त्या सत्संगमध्ये राहण्यामुळे, वारंवार त्या मार्गात, त्या अभ्यासात राहण्यामुळे आपली येते. आणि मग काही प्रसंग आले तर आपण सहजपणे स्वतःला सावरू शकतो. याच्यापुढे त्या काकभूषुंडचं हे सगळं प्रकरण सांगितल्यानंतर वसिष्ठ ऋषी सांगतात की ते एकदा त्यांना शिवाची भेट झाली आणि भगवान शिव त्यांना ते भेटल्यानंतर वसिष्ठ ऋषींनी सहज विचारलं की मी पूजा करतो आहे तर मला पूजेचं उत्तम विधान काय, कशा प्रकारे पूजा करावी हे सांगा. आपण अनेक जण वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याकडे पूजा करतो. कोणी सागर संगीत करतात, कोणी जशी जमेल तशी करतात. तर एक 2-4 त्याच्यातले काही बेसिक टिप्स आहेत त्या सांगतो. पहिली गोष्ट की पूजा ही नियमितपणे करावी. तुम्ही किती आत्मज्ञानी असा, कसेही असा. माझ्यासाठी साधं उदाहरण आहे, माझे गुरु पूजा करतात, मी पण करतो. मला जास्त त्याच्यात प्रश्न पडत नाही की मग हे आत्मपूजा करावी म्हटलंय, मग ती मूर्तीपूजा कशाला करावी वगैरे वगैरे असल्या ज्या गोष्टी आहेत ते प्रश्न पडत नाही, कारण गुरु करतात. पण त्यातल्या त्यात ही जी पूजा म्हटलेली आहे यासाठी देवपूजा की ती आपली श्रद्धा, आपलं मन, आपलं चित्त शुद्ध करतं, हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. आपण त्या स्टेटला जेव्हा पोहोचू ना, जेव्हा आत्मज्ञानी होऊ आणि त्याच्यानंतर असं वाटेल की नाही या गोष्टींची गरज नाही, तेव्हा काय निर्णय घ्यायचा असेल तो घ्या. परंतु आता आपल्याला हे माहिती आहे की अजून त्या स्टेटला पोहोचलो नाही, आपल्या मनाची शुद्धी, मनाची शांती याची आवश्यकता असते. तर थोड्याफार प्रमाणात पूजा ही आवश्यक आहे, जेवढी आपल्याला जशी शक्ती असेल तशी. आता नेमकी पूजा कशी आत्मज्ञानी व्यक्तीसाठी किंवा मुमुक्षूसाठी की ते त्या मार्गावरती आहेत, तर जी नित्यपूजा आहे ती न सोडता ही कशी करायची, ॲडिशनली ही कशी करायची, ह्याचं ते शिवानी सांगितलेलं अतिशय सुंदर मार्गदर्शन आहे, ते सांगतो. त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की मूळ देव कुठला हे पहिल्यांदा समजून घ्या. आपण जो कोणी देव मूर्तीमध्ये बघतो किंवा आणखी कुठे मंदिरात बघतो, तो देव म्हणजे काय, तर आतापर्यंत अभ्यास करत करत आल्यानंतर असं लक्षात येतं की सगळं काही एकच आहे. मग मी आणि तो जर एकच असेल तर तो देवसुद्धा माझ्यातच आहे. म्हणजे मुद्दाम मला कुठे बाहेर जाऊन वेगळी पूजा करायची तशी आवश्यकता नाही. तो देव माझ्यातच आहे आणि माझ्यातच असल्यानंतर या माझ्या देवाची सुद्धा मी नियमितपणे, व्यवस्थितपणे पूजा केली पाहिजे. म्हणजे काय, तर मग ध्यान हे आवश्यक आहे स्वतःमध्येच, कारण तो देव आपल्यातच आहे. त्याला समजून घ्या, त्याचीच पूजा करा, त्याचाच विचार करा. म्हणून पहिल्यांदा ध्यानाची आवश्यकता. दुसरी गोष्ट, ह्या देवाची पूजा करायची असेल, त्याला आत्मदेव म्हटलेलं आहे, तर या आत्मदेवाची पूजा करायची असेल तर कशी करायची, तर त्याला काही बाहेरून मुद्दाम कुठली सामग्री आणायची गरज नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे तशा म्हटलं तर तुच्छ समजल्या जातात की बाहेरून फुलं आणा, आणखी चंदन आणा, हे आणा, ते आणा. या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाही आहे. या देवाची पूजा कशी करायची, आपण कशी करतो हे समजून घ्या. खरं म्हणजे हा जर सर्वश्रेष्ठ देव की जो माझ्यात आहे, तुमच्यात आहे, सगळीचकडे आहे, त्याची पूजा करण्यासाठी मला कुठेही जायची गरज नाही. आपला एका ठिकाणी बसलो, आतमध्येच बघायला सुरुवात केली तर एरवीसुद्धा हा देव नसतो का, म्हणजे फक्त ध्यानाच्या काळात त्याची पूजा आणि ध्यान असेल तेव्हासुद्धा याची पूजा व्हायला हवी नियमितपणे, कारण देव तर आहेच ना आपल्यामध्ये. मग ती पूजा कशी असेल, तर त्याच्यामध्ये उत्तम बुद्धीने, शांत मनाने आणि जे काही आपले स्वतःवरती नियंत्रण ठेवायचे असतात त्यांनी, उत्तम आचार आणि जो व्यभिचार आहे किंवा चुकीचा आचार आहे तो न करणं, म्हणजे जे काही काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या सगळ्या गोष्टींपासून दूर राहणं. त्याला निश्चितपणे चांगला आहार विहार, चांगला आचार, चांगली वागणूक,
चांगल्या लोकांसोबत राहणं, जे पहिले 4 द्वारपाल आपण सांगितले होते, या सगळे द्वारपालांच्या सोबतीत राहून या आत्मदेवाची पूजा करावी. याच्यामध्ये ज्यांना शक्य होत नाही, ज्यांना असं वाटतं की नाही माझ्या नियंत्रणात राहत नाही आहे, मला जमत नाही, त्यांनी बाकीची पूजा करावी. ती काही अजिबात नाही म्हटलं असं नाही, परंतु प्रायोरिटीवरती हवी तर ही पूजा हवी. ठीक आहे, या गोष्टीकडे त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणून ती पूजा सर्वश्रेष्ठ असं शिवानी स्वतः सांगितलं. योग वसिष्ठामध्ये ते जे प्रकरण आहे ते जरूर वाचा, फार सुंदर सांगितले त्याच्यामध्ये. त्यानंतर वसिष्ठ ऋषी सांगतात की श्रीराम या हे जे सगळे त्यांना एक 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 उपदेश करत चालले, त्याच्यात म्हणतात की तुमच्या आयुष्यात पुढे म्हणजे पुढचा तुमचा जो काही जन्म असेल, द्वापार युगामध्ये तुम्ही जन्म घ्याल आणि त्यावेळेस अर्जुन आणि श्रीकृष्ण या 2 रूपांनी तुमचा जन्म होईल. एक रूप तुमचं अज्ञानात असेल, दुसरं रूप ज्ञानात असेल आणि तिथे तुम्ही ज्याला आपण भगवद्गीता म्हणतो त्याचं मार्गदर्शन अर्जुनाला कराल. योग वसिष्ठमध्ये ही भविष्यवाणी पण केलेली आहे की अर्जुनाला ते कुठल्या पद्धतीने मार्गदर्शन होणार आहे, भगवद्गीता कशी असेल आणि त्या भगवद्गीतेचे श्लोकसुद्धा याच्यात बऱ्यापैकी योग वासिष्ठामध्ये आलेले आहेत. त्यानंतर निर्वाणासाठी आपण नेमकं काय करायला हवं, कुठल्या गोष्टींचा त्याग करायला हवा, कसं असायला हवं, हे सिद्ध करण्यासाठी ते एक छानशी गोष्ट सांगतात. ही गोष्ट आहे एका राजाची आणि राणीची. आपल्याला गोष्टी आवडतात. एक होता राजा, एक होती राणी, ह्या गोष्टी आपण ऐकतो. तर त्याच्यामध्ये एक चुडाला नावाची राणी होती आणि शिखीध्वज नावाचा राजा होता. अतिशय प्रेम एक दुसऱ्यावरती, खूप छान जोडपं. आणि त्याच्यामध्ये संसार करता करता त्यांच्या मनात विचार येतो की हे तर आयुष्य असंच निघून जाईल आणि अशा स्थितीमध्ये आपण कधीतरी वार्धक्य येईल, कधीतरी जीवन संपायला लागेल. तर तो खरा आनंद काय आहे, की पुढची अवस्था कशी असेल, याच्याबद्दल आपण विचार करायला हवा. आणि मग तो अभ्यास करता करता त्यांना जे काही पंडित शास्त्र हे सगळं मार्गदर्शन करतात. तर चुडाला ही थोडी पुढे जाते. तिच्या लक्षात येतं की एक केवळ आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि त्याचा ती अभ्यास करायला लागते. शिखीध्वज हा त्याच्या व्यवहारात मग्न असल्यामुळे त्याला काही त्याच्यात विशेष लक्ष देता येत नाही. चुडालाच्या या अभ्यासामुळे, जे आपण स्वतः अनेकदा अनुभवलेलं आहे, या अभ्यासामुळे तिची कांती उजळून निघते, तिच्यामध्ये स्वतः परिवर्तन घडायला लागतं, तिच्या चेहऱ्यावरती तेज दिसायला लागतं, दिवसेंदिवस तरुण दिसायला लागते. आणि असं होताना मग तो राजा तिला विचारतो की तुझ्यात असं विशेष काय आहे. तर ती सांगते की मी हे हे केलं. पण जो टिपिकल नवरा असतो, बायकोला विशेष किंमत देत नाही, तसंच त्याचंही, हिला काय कळतं, ही काहीतरीच बोलते आहे, अजून ही बालिक आहे असं म्हणून तो शिखीध्वज तिला इग्नोर करतो. आणि मग एक दिवस त्याला वाटतं की नाही, मलाही काहीतरी पुढचं ज्ञान मिळवायचं आहे. तर तो म्हणतो की मी आता जंगलात जातो आणि एक दिवस तो बायकोला सोडून जंगलात चालला जातो. तिथे तो जे कर्मकांड असतात, स्नान, संध्या, पूजा, देवपूजा, या सगळ्या गोष्टी नियमितपणे करायला लागतो. चुडालाला हे कळतं कुठे गेलाय, काय गेला आहे. ती त्याची स्थिती बघते आणि मग ती विचार करते की याचं पुढे काय होणार आहे. तिला एक साधारण अंदाज येतो आणि त्या अंदाजावरून मग ती म्हणते की आपण नंतर कधीतरी याला पुन्हा भेटू. ती येते, परत आपला राज्यकारभार सांभाळायला लागते आणि मग काही वर्षानंतर ती पुन्हा जाऊन बघते. तर हा जो राजा, याची अवस्था अतिशय खराब असते. खराब म्हणजे एकदम क्रुश झालेला, काळा पडलेला, दाढी वाढलेली, अतिशय जख्म म्हातारा असा दिसायला लागतो. तिला त्याची दया येते आणि मग ती विचार करते की चला, मी याला थोडंसं मार्गदर्शन करावं. परंतु मी बायको म्हणून गेली तर पूर्वी जसं याने झिडकारलं तसं आताही झिडकारेल. हो ना, स्टँडर्ड नवरोबा, हिला काय कळतं, बायकोला काय कळतं, अशी भावना असते. तसं तिच्या लक्षात येतं की याची भावना अजूनही तशी असेल. म्हणून मग ती म्हणते की ठीक आहे, मी रूप बदलून याच्यासमोर येते. आणि मग ती एका छोट्या बटूचं रूप घेते, छोटा जो ब्राह्मण मुलगा असतो त्याचं रूप घेते आणि तिथे येते. आणि मग त्याला वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करते. स्वतःचं रूप ती उघडून दाखवत नाही, वेगवेगळ्या गोष्टी सांगून, त्याला उपदेश करून करून, आणि जे काही अनेक प्रकारचे नाटकं तिने तिथे रचलेले असतात, ते सगळे नाटकं फार छान आहेत, वाचण्यासारखे आहेत. मला इथे वेळ कमी आहे म्हणून, परंतु ते सगळं ती रचून आणते आणि मग या शिखीध्वजमध्ये हळू 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 बदल घडायला लागतो. आणि जेव्हा बदल घडायला लागतो तेव्हा ती असं वाटतं की अरे चला ठीक आहे, याला समजलं, याला ज्ञान झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग ती त्याची परीक्षा घेते. परीक्षेमध्ये एक दिवस ती इंद्राचा दरबार निर्माण करते. इंद्र येऊन त्यांना, शिखीध्वजला सांगतो की महाराज, तुम्ही खूप पुण्य केलं आहे, तुम्ही आता स्वर्गात चला, तुम्हाला तिथे निमंत्रण आहे, स्वर्गाचा उपभोग घ्या, आमच्यासोबत राहा.
तर शिखीध्वज म्हणतो की मला स्वर्गाची अशी आवश्यकता नाही आहे. हे काही जिथे आहे मी या जंगलामध्ये हे सगळं माझ्यासाठी स्वर्गच आहे. म्हणजे त्याची मनाची अवस्था कुठले आकर्षण किंवा जे काही प्रलोभनं येतात त्याच्याकडे तो शिखीध्वज राजा काही जात नाही. पण मनाची अवस्था अशी असते की तो इंद्र आलेला आहे तर त्याचा व्यवस्थित आदर करेल, अनादर करेल किंवा त्याला इग्नोर करेल असं नाही. शांतपणे त्याला विनम्रपणे सांगतो की नाही आता तुम्ही जा, मी माझ्या ह्याच्यात माझ्या दृष्टीने हा स्वर्ग आहे आणि मी इथे आनंदात आहे. हे सांगितल्यानंतर मग त्या चुडालाला लक्षात येतं की चला याच्यावरती कुठल्या आकर्षणांचा आमिषांचा परिणाम होत नाही. पण याच्यात तिरस्कारही नाही ना, क्रोध पण नाही ना, ह्याची पण परीक्षा करायची. म्हणून ती तिथे एक दिवस संध्याकाळी तोपर्यंत तिने स्त्रीचं रूप धारण केलेलं असतं आणि ते एक नाटक असतं त्या याच्यामध्ये की तो जो मुलगा असतो तो सांगतो की मला शाप मिळाला आहे, आता रात्री मी स्त्री होईल आणि दिवसा मी तोच पूर्वीचा कुंभ म्हणून माझं जे नाव आहे त्या नावाने मी राहील. तर दिवसा पुरुष रात्री स्त्री असं ती चुडाला रूप घेते आणि मग ती म्हणते की आता मी एकटीच आहे, मला इथे कंटाळा आला. मग ते दोघं विवाह करतात आणि विवाह करून पुढे राहायला लागल्यानंतर त्या चुडालाला बघायचं असतं की आता याच्यावरती तिरस्कार किंवा एखाद्या गोष्टीचा क्रोध याचा परिणाम होतो की नाही. तर एक दिवस संध्याकाळी स्त्रीचं रूप धारण केल्यानंतर ती चुडाला हा जेव्हा ध्यानात बसला असतो शिखीध्वज, त्यावेळेस ती एक असा छानसा मंडप तयार करते. त्या मांडवामध्ये एक छानसा मंचक म्हणजे पलंग असतो आणि तिथे एक सुंदर कामदेवासारखा पुरुष ती तिथे निर्माण करते. आणि जसा हा ध्यानातून उठणार असतो त्याच वेळेस ही त्या पलंगावरती जाऊन बसते तो कामदेवासारखा तिने निर्माण केलेला पुरुष आणि ही चुडाला. हे दोघं शृंगारामध्ये अतिशय रममाण होतात. योग वसिष्ठाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे साहित्याच्या दृष्टीने बघायचं झालं तर 9च्या 9 रस या योग वसिष्ठमध्ये आले. तो हास्यरस असू द्या, करुण रस असू द्या, बिभत्स असू द्या, लवणराजाची गोष्ट आपण ऐकली होती, किंवा शृंगार रस असू द्या, नाही तर आणखी कुठले असतील, या सगळ्यांचं वर्णन त्यांनी रसभरीत केलेलं आहे. हा शृंगाराचा प्रसंग सुद्धा त्यांनी तेवढाच रंगवून सांगितलेला आहे. तो राजा शिखीध्वज तो येतो आणि बघतो की आपली पत्नी दुसऱ्या कुठल्या तरी पुरुषासोबत शृंगार रसात रममाण झालेली आहे. तो तिथून परत फिरतो आणि आपल्या दगडावर एका ठिकाणी जाऊन ध्यान करत बसतो. तो येऊन गेलेला आहे त्या चुडालाच्या लक्षात येतं. ती तशीच परत फिरते आणि त्याला येऊन सांगते की मला क्षमा करा, माझी चूक झाली वगैरे वगैरे, तिने जे जे काही वर्णन केलं असेल. तर त्यावर तो शिखीध्वज म्हणतो की मला तुझ्याबद्दल कुठला द्वेष नाही किंवा रागही नाही. तुला आनंद मिळवायचा होता, तू मिळवला तुझ्या पद्धतीने, तर मला त्याच्याबद्दल काही हरकत नाही. परंतु शास्त्र आणि साधू यांनी जे काही सांगितलं आहे त्याच्यानुसार आता तू असं केल्यामुळे आपण पती पत्नी म्हणून राहू शकत नाही. तर पूर्वीसारखे आपण जे काही मित्रमैत्रीण म्हणून होतो तसेच राहू, सखे म्हणून राहू. मला तुझ्याबद्दल कुठलाही द्वेष नाही, राग नाही. हे ऐकल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपल्या पतीला खरंच ते ज्ञान प्राप्त झालं आहे, स्थिर बुद्धी प्राप्त झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मग ती स्वतःचं मूळ रूप प्रकट करते आणि मग त्या राजाला दाखवते की मीच चुडाला, मीच तुझी पत्नी. आणि नंतर मग त्याला सगळं लक्षात येतं हिने काय काय खेळ केलेला आहे आणि नंतर मग ते पुन्हा परत जाऊन आपलं राज्य करतात. त्याच्यामध्ये हे सांगताना 2-3 विषय आलेले आहेत, त्या विषयांवरती थोडं लक्ष द्या. एक म्हणजे ती चुडाला शिखीध्वजाला जेव्हा सांगत असते की शरीराबद्दल, रोगांबद्दल, तर हे काय प्रकार आहेत ते सांगितले. त्याच्यामध्ये आधी आणि व्याधी, शारीरिक रोग, आपले जे रोग आहेत त्याच्याबद्दल आधी आणि व्याधी हा विषय म्हटलेला आहे. आधी म्हणजे की मनाचा रोग आणि व्याधी म्हणजे शरीराचा रोग. असं म्हणतात अध्यात्मशास्त्रामध्ये की शरीराचा रोग म्हणजे व्याधी हा मुळात प्रकारच नाही. जो काही आहे तो केवळ मनाचा रोग आहे. आणि गेले 5-6 दिवस आपण जे ऐकतोय ते केवळ मन आणि मन आणि मन, आणि या मनामुळे शरीरावरती कसे परिणाम होतात त्याचं सुंदर वर्णन इथे त्यांनी केलं आहे. इथे खरं शरीरशास्त्रसुद्धा व्यवस्थित दिलेलं आहे. तर त्याचा एक छोटासा अंश आपण बघू. याच्यात असं सांगण्यात आलं आहे की आपण हे जे प्राण आणि अपान याचा आता अभ्यास केला होता, ते प्राण आणि अपान आपल्या शरीरामध्ये विरुद्ध दिशांना असतात. खरं म्हणजे अपान वायूची भूमिका ही पोटाच्या खालच्या भागाकडे, आपण म्हणून जे काही उत्सर्जनाचं प्रक्रिया असते ती सगळी अपान वायूमुळे होते शरीराच्या खालच्या भागातून. तर तो अपान वायू आणि शरीराच्या वरच्या भागात जो मुख्यत्वे प्रवाही असतो तो प्राणवायू. या 2 वायूंचं सारखं घर्षण सुरू असतं. या 2 वायूंच्या घर्षणामुळे तो अग्नी प्रदीप्त होतो. अग्नी आपल्या शरीरात पेटला की तो अग्नी, मुख्य काम त्याचं काय असतं आपल्या शरीरातलं,
की अन्नाचं पचन करायचं. हे अन्न पचवल्यानंतर त्याचे जे काही वेगवेगळे धातू असतात, आपण जे सप्त धातू म्हणतो आपल्या शरीरामध्ये, रस, रक्त, मांस, मज्जा, त्याच्यानंतर शुक्र, हे जे काही 7 धातू आहेत, या सगळ्या धातूंमध्ये हे अन्न पचवणं, त्याचं रूपांतरित केलं जातं. तर पहिल्यांदा हा अग्नी थोडं पचवतो, त्याच्यानंतर जे असतं त्याचं पुढचं वेगळं रूप असं करत करत आपल्या शरीरामध्ये संपूर्ण हे 7 धातू निर्माण करण्याचं काम या अग्नीद्वारे केलं जातं. आता हे धातू जर व्यवस्थित बॅलन्स्ड असतील, व्यवस्थित स्थिर असतील, व्यवस्थित प्रमाणात निर्माण होत असेल, तर आपलं आरोग्य उत्तम राहतं. या धातूंमध्ये जर बिघाड झाला तर आपलं आरोग्य बिघडतं. आता या धातूंमध्ये बिघाड कसा काय होऊ शकतो? त्या धातूंमध्ये बिघाड होण्याचं कारण आहे हे जे वायू आहेत आपले, यांच्यामधला इम्बॅलन्स. यांनी पुरेशा प्रमाणात अग्नी प्रज्वलित केला म्हणजे त्यांचं घर्षण हे बरोबर बॅलन्स्ड स्थितीत असेल, संयमित स्थितीत असेल, तर पुरेसा अग्नी प्रज्वलित होतो. ते जर अति एक दुसऱ्याशी क्रॉस करायला लागले, कारण घर्षण व्हायला लागलं, तर जास्त अग्नी प्रज्वलित होतो. कमी जर झाले, इम्बॅलन्स असतील, तर कमी अग्नी प्रज्वलित होतो. त्याच्यामुळे ह्या प्राणांचा बॅलन्स राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता ह्यांचा बॅलन्स कसा राहू शकतो? तर आपण आत्ता बघितलं की मनामुळे प्राणांचा बॅलन्स बिघडतो. बरोबर आहे? जी प्राणवायू आणि आपली साधी श्वासाची गतीच घ्या, राग आला तर आपल्याला आपला श्वास बिघडायला लागतो. त्यामुळे या दोघांना मनाला स्थिर ठेवणं आवश्यक आहे. पण मनाला स्थिर कसं ठेवता येईल? ते आपोआप तर स्थिर राहू शकत नाही. मग त्याला स्थिर ठेवण्यासाठीच या पुन्हा प्राणांचा उपयोग करायचा. म्हणून प्राणायाम केलं, मुद्दाम जर आपण त्याला स्थिर केलं, तर आपलं मन स्थिर राहतं. मन स्थिर राहिलं की पुन्हा प्राण स्थिर होतात आणि मग हे सगळे जे काही धातू निर्माण होणं असतील, पचन असेल, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरळीत होतात. कुठलेही रोग याच्यामध्ये निर्माण होत नाही. एक असं फार छान वाक्य योग वासिष्ठमध्ये दिलेलं आहे की मनामुळे जर रोग निर्माण होत असतील, तर मनामुळे रोग बरेसुद्धा होऊ शकतात. आपण अनेकांच्या गोष्टी इकडे तिकडे व्हॉट्सॲपवरती आणि कुठे कुठे ऐकलेल्या आहेत की लोकांनी कॅन्सरसारखे रोगसुद्धा केवळ मनाच्या माध्यमातून बरे केले आहेत. तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, समजून घ्या, लक्षात ठेवा. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण काही आपला आचार असेल, मी जेवताना टी व्ही बघतो का, जेवताना कुठल्या गोष्टी करतो का, चर्चा कुठली चाललेली आहे, त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. कारण आपल्या भावना बिघडल्या, श्वास बिघडल्याबरोबर जे आपण अन्न खातो आहे त्याचा अन्नरस तयार होणं, त्याचं पचन होणं, या सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम व्हायला लागतो. म्हणून शक्यतोवर मौन ठेवत जेवण करावं असं म्हटलेलं आहे. या गोष्टी टी व्ही, मोबाईल वगैरे या सगळ्यांपासून दूर राहावं. एक छोटीशी टिप म्हणून दिली, पण बघा आपल्या जीवनात आणता येईल का? जे काही आपण करणार आहोत, बाहेरचं अन्न खाणं, या गोष्टीपासून स्वतःला वाचवा. सात्विक आहार आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. तर इथे चुडाला आणि याच्यामध्ये हा एक विषय सांगण्यात आला आधी आणि व्याधीबद्दल. त्यानंतर दुसरं त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या त्या चुडालाने, आणि त्या फार छान गोष्टी आहेत. एक आहे चिंतामणीची, की एक माणूस असतो आणि तो असा विचार करतो की मी जर ध्यान केलं, व्यापारी असतो, तर मला ध्यान केलं तर मला चिंतामणी मिळायला हवा. आणि तो मनापासून ध्यान करायला सुरुवात करतो. पक्का बिझनेसमॅन असल्यामुळे त्याला माहिती आहे कुठल्या गोष्टीवर फोकस करायचं. ध्यान करायला बसल्यानंतर थोड्या वेळाने त्याच्यासमोर चिंतामणी प्रकट होतो. तो चिंतामणी प्रकट झाल्यावर याच्या मनात संशय येतो, ह्या खरंच चिंतामणी आहे का? मला इतक्या लवकर कसा काय मिळाला? लोक तर वर्षानुवर्ष तपश्चर्या करतात, मी आताच काही काळ बसलो लगेच चिंतामणी आला पण. आणि तो मनात त्याचे संशय यायला सुरुवात होते. संशय यायला सुरुवात झाल्याबरोबर तो चिंतामणी थोड्या वेळ वाट बघतो आणि मग ते जे काही सिद्ध असतात ज्यांच्यामुळे तो आलेला असतो, ते म्हणतात की हा या चिंतामणीचा अनादर करतो आहे, ह्याच्यापासून या चिंतामणीला परत पाठवा. आणि तो चिंतामणी तिथून चालला जातो. आणि मग हा व्यक्ती पुन्हा काहीतरी ध्यान करत राहतो. मग त्याच्यासमोर एक काचेचा मणी येतो. हा त्यालाच चिंतामणी समजतो. सगळं काही आपलं विकटाक करतो आणि पुढे जंगलात चालला जातो. तिथे मी काहीतरी करेल चिंतामणीच्या साह्याने, पण तो काचेचा मणी त्याला काहीच देत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा दुःखद अंत होतो. दुसरी एक गोष्ट सांगितली आहे एका हत्तीची, की जंगलात मस्तपणे एकदम मत्त असलेला हत्ती फिरत असतो. एक माहूत त्याला पकडतो आणि पकडल्यानंतर त्याला बांधून ठेवलेलं असतं काही काळ. हा हत्ती खूप जोरजोरात प्रयत्न करतो आणि शेवटी त्या साख्या तोडतो आणि निघायला लागतो. तर तो निघायला लागतो त्यावेळेस तो माहूत झाडावर बसलेला असतो. तो त्या हत्तीला रोखण्यासाठी त्याच्यावरती उडी मारतो. हत्तीवरती उडी मारल्याबरोबर तो त्याच्यावरून घसरतो आणि खाली पडतो, चुकीच्या जागी पडतो.
पडल्याबरोबर हत्तीला चान्स असतो की या माहुताने मला बांधलेलं आहे, मी या माहुताला आता चिरडून टाकावं, मारून टाकावं, म्हणजे मी पुन्हा कधी बंधनात अडकणार नाही. पण त्याला दया येते की हा गरीब बिचारा आपल्यासमोर पडलाय, सोडून द्या, आणि तो त्या माहुताला सोडून देतो. हा माहूत पुन्हा काही काळाने हत्तीला पकडतो आणि हा एक हत्ती जो सम्राटासारखा जंगलात फिरत असतो, तो आता अतिशय गरीब असा राहून लाकडं तोडण्याची, लाकडं वाहून नेण्याची साधारण क्षुल्लक कामं करतो. या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी काहीतरी संदेश देतात. पहिली चिंतामणीची गोष्ट म्हणजे आपल्याकडे कित्येक वेळा आत्मज्ञानाचे मार्ग आलेले आहेत. ते योग वसिष्ठ असतील, सुदर्शन क्रिया असेल किंवा आणखी अभ्यास असतील. पण काय केलं आपण की इतक्या सहजासहजी मिळत नाही आत्मज्ञान. गुरुदेव तर सांगतात ना की तुम्हारे लिए तो बहुत आसान है. किती लोकांनी सांगितलंय की हे सगळं ज्ञान मिळवण्यासाठी पूर्वीचे ऋषी मुनी कितीतरी काळ तपश्चर्या करावी लागायची, कितीतरी काळ सेवा करावी लागायची, तेव्हा ज्ञान मिळायचं. आणि आपल्याला इतक्या सहजासहजी मिळतंय, हे शक्यच नाही, असं काहीतरी आपण विचार करतो आणि त्याला झिडकारतो. आणि मग काहीतरी भलतं सलतं शोधत बसतो, त्याच्या मागे धावतो की ज्यांनी काहीही हातात येत नाही. त्याच्यामुळे जे आलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून, विशेष करून गुरूंकडून आलेलं आहे, तर मुकाट्याने स्वीकारावं, त्याचा अंमल त्याच्यावरती फॉलो करावा, विश्वास ठेवावा की हे आहे. सुदर्शन क्रिया चिंतामणी आहे, योग वासिष्ठ चिंतामणी आहे, आला आहे ना, घ्या, अभ्यास करा आणि पुढे जा. दुसरं, हत्तीचं जे उदाहरण आहे ते खास करून आपल्यासाठीच आहे. हत्तीमध्ये हा जो माहूत आहे, हा माहूत म्हणजे आपल्या वासना, आपल्या इच्छा, आणि हत्ती म्हणजे आपण जे या कुठल्या तरी ज्ञानाच्या माध्यमातून आपल्यासमोर आपल्या जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या वासना, वेगवेगळ्या इच्छा यांना मारून आपण पुढे जातो आहे. पण त्या कधीतरी सबळ होतात, पुढे येतात, आणि त्यांना चिरडायचं त्याच्याऐवजी आपण सहजपणे त्यांच्या तावडीत सापडतो, त्यांच्यावर दया दाखवतो. उदाहरण काय, मला डायबिटीस आहे, गुलाबजाम खायचे नाहीत, आणि बराच काळ व्यवस्थित प्रॅक्टिस केली, पण एक दिवस सहज गुलाबजाम डोळ्यासमोर आले, तर चला खाऊन घेऊ, बरेच काळ नाही खाल्लं ना, आता थोडंसं जरा करू, की झालं, संयम गेला, मनावरचं नियंत्रण गेलं, दम तुटला, आणि आपण ते खायला सुरुवात केली. एक गुलाबजामचं जरी उदाहरण असेल तरी अनेकांच्या बाबतीत ह्या गोष्टी आहेत. कित्येक आपण बघतो अनेक चांगल्या पुरुषांच्या बाबतीत, जे कोणी साधू असतील, काही असतील, त्यांच्या बाबतीत या घटना घडल्या आहेत. भरपूर काळापर्यंत सगळे नियम व्यवस्थित पाळले आणि एक कुठेतरी चुकीचं पाऊल टाकलं आणि मग दिनहीन होऊन बसले. असं कित्येक लोकांच्या बाबतीत झालंय. मला नावं घ्यायची गरज नाही, पण आपल्याला माहिती आहे. तर अशी परिस्थिती असेल तर त्यावेळेस ह्या हत्तीचं उदाहरण लक्षात ठेवावं. हारायचं नाही, आपण हत्ती आहोत. ह्या छोट्या अशा माहुतांसारख्या लोकांना आपल्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. त्याच्यामुळे इथे सांगतात की सर्व त्याग करा, सर्व त्याग करा. ही चुडाला जेव्हा त्या शिखीध्वजाला सांगते किंवा पुढे एक गोष्ट आहे कचाची. कचाला सुद्धा, जो गुरूंचा मुलगा असतो, बृहस्पतींचा मुलगा, त्याला सुद्धा सर्व त्याग म्हणजे काय, ते सर्व त्याग. आणि आपण जे अनेक बघतो कुंभमेळ्यामध्ये सगळ्या घटना ऐकायला येतात की अनेक IT वाले लोक असतील किंवा आणखी चांगल्या पोझिशनचे लोक सगळं काही सोडून त्या कुंभमेळ्यात साधूंना सामील झाले आणि आता साधू होत आहेत. तर त्यांना त्यांची डेफिनेशन आहे की आम्ही सर्व काही सोडलंय. तर सर्व त्याग म्हणजे काय ते ह्याच्यात त्यांनी वर्णन केलंय की तो राजा म्हणतो मी माझी बायको सोडली, परिवार सोडला, राज्य सोडलं, इथे आलो. मग तो म्हणतो मी ही झोपडी पण सोडली. मग आता म्हणतो की माझे कमंडोलू वस्त्र वगैरे हे पण सोडतो, सगळं सोडलंय मी. जो त्याग करायचा मी सगळं काही त्याग केलेला आहे. आता तर मी सगळं सोडून मुक्त झालो आहे. तर त्याला सांगण्यात येतं की तू अजून काहीच नाही सोडलं. जे सोडायचं ते सोडून बाकी सगळं सोडलेलं आहे. मग तो म्हणतो आता उरलं काय, फक्त शरीर. मग मी हे शरीरही टाकून देतो, शरीरही फेकून देतो. तो म्हणे शरीराचा काय दोष आहे, हे शरीर सोडलं तरी त्या शरीराचा काय दोष आहे, त्यांनी तर काहीच नाही केलं ना. शरीराने आतापर्यंत कुठली गोष्ट धरलेली आहे. तू जे म्हणतो धरलं आणि जे सोडलं म्हणतो, ते जे सोडलं ते कशाने धरलं होतं. शरीराने थोडीच तू बायकोला धरून ठेवलं होतं, शरीराने थोडीच राज्याला धरून ठेवलं होतं, कशाने धरलं होतं. मग त्याला ते लक्षात येतं की अरे हा अहंकार आहे, हा जो अहमभाव आहे. अध्यात्मामध्ये त्याला अहम मम म्हणतात, मी आणि माझं. हा जो अहमभाव आहे तो सोडता यायला हवा. तो सोडला की आपोआप सगळं सोडलं. मग बाकीच्या गोष्टी धरा नाही तर सोडा, त्याने काही फरक पडत नाही. मी जसं नेहमी हे उदाहरण दिलं जातं, गुरुजींना तुम्ही भाकरी खाऊ घाला नाही तर 56 भोग, त्यांना काय फरक पडतो. शरीर खाताय खाईल, पोट भरायचं भरेल, त्याच्यामध्ये मी कुठलाच कर्तव्यपणा नाही आहे. हा भाव सुटल्यानंतर मग ह्या सगळ्या वासना हे सुटले की तो खरा मीपणा सुटला. आणि मग त्याच्या पुढची जी अवस्था आहे ती आहे मोक्षाची, ती मुक्तीची अवस्था, की ज्याच्यामध्ये मी हा विषयच नाही राहत.
ह्यापुढे वसिष्ठ ऋषी सांगतात की शिवानी त्यांच्या एका भगवान शंकरांनी त्यांचा एक गण आहे भृंगेश नावाचा, त्याला जो उपदेश केला होता तो उपदेश करतात. आणि त्याच्यानंतर आपण 2 मिनटं थांबू. आज कदाचित थोडं डिले झालं तर होईल, पण सुरुवाती आपल्याला उशिरा झाली आहे तर थोडं लांबू. त्या भृंगेशनी जो गण होता शंकराचा त्याने विचारलं की जीवन कसं जगावं, आणि त्याच्यावर उत्तर म्हणून शंकरांनी सांगितलं 3 सूत्र दिलेले आहेत. हे 3 सूत्र आपल्या जीवनात आपल्याला आणायचेच आहेत. ते ज्यांच्याकडे आहेत तो मुक्त. 3 सूत्र कुठले? एक आहे की महाकर्ता हो, दुसरं आहे महाभोक्ता हो, तिसरं आहे महात्यागी हो. हां, तर महाकर्ता म्हणजे काय? तर महाकर्ता म्हणजे हा असा करता आहे की ज्यांनी काहीही केलं तरी मी केलं हा प्रकार त्याच्याकडे राहत नाही. आयुष्यात काय वाटेल ते हो त्याच्यासोबत. मुळात करतानाच हे चांगलं आहे की हे वाईट आहे अशी कल्पना ठेवत नाही. याच्यासोबत मला काय मिळेल, याचे परिणाम काय असतील त्यांचा विचार करत नाही. बस केवळ शरीर आहे, जीवन आहे, करायचं आहे म्हणून करायचं. कर्तृत्व भाव कुठेही नाही. त्याच्यामध्ये मी करणारा हा भाव कुठेच नसतो. तो महाकर्ता. मग त्याच्यामध्ये आयुष्यात करता करता कधी चुकाही झाल्या तरी त्या मी केल्या म्हणून कुठलाही स्वतःला दोष नाही. आपण मला वाटतं आपल्या याच्यात ही चर्चा केलेली आहे की कुठेही गिल्ट यायला नको. ग्लानी, आत्मग्लानी म्हणतो की नाही मी काहीतरी चुकीचं केलं, मी काहीतरी वाईट वागलो, मी कधी पूर्वी काही गुन्हे केले असतील, मी पूर्वी काही केलं असेल, हा भाव पूर्णपणे सोडून देता यायला हवा. याचं सगळ्यात श्रेष्ठ उदाहरण माहिती आहे कुठलं आहे? मी करता नसल्याचं स्वतः वाल्मिकी ऋषी, ज्यांनी एवढं सगळं हे रामायण आणि उत्तर रामायणबद्दल लिहिलेलं आहे, स्वतः वाल्मिकी ऋषी. एकेकाळी रोज जीवांच्या हत्या करणारे, लोकांना लुटणारी व्यक्ती जी स्वतः वाल्मिकी ऋषी झाली, एवढी मोठी वाल्मिकी कवी झाली, त्या व्यक्तीने कधीही जीवनामध्ये मी असा होतो, मी तसा होतो म्हणून आत्मग्लानी घेतली, गिल्ट घेतला असं नाही. राईट? ते सोडता यावं. याचा अर्थ असा नाही की मी सगळ्या रोजच्या रोज चुकीच्या गोष्टी करेल आणि मला त्याचं लायसन्स मिळाला असं नाही. ओके, कर्माची फळं कुठे ना कुठे काही ना काही रूपाने भोगावी लागू शकतात, कारण आपण वाल्मिकींसारखे श्रेष्ठ ज्ञानी नाही आहोत. जो या जीवनात झालो तर ठीक आहे, पण नाही झालो तर मग त्याचे परिणामही भोगायची तयारी ठेवायला हवी. त्या दृष्टीने हे लायसन्स नाही, परंतु स्वतःला कधी गिल्टमध्ये नेऊ नये. महाकर्ता व्हा. आणि म्हणून मी जे सत्रांच्या सुरुवातीला सांगितलं होतं की या देशात आपल्यामध्ये तो पुरुषोत्तम असल्यानंतर ह्या जीवनामध्ये आपण सर्वश्रेष्ठ होऊ शकतो. आपले जे कोणी आदर्श आहेत, ज्यांना आपण मानतो, ते काही त्यांनी साधारण कामं केले का? अध्यात्माच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ श्रीराम असू द्या, श्रीकृष्ण असू द्या, आजचे कुठले संत असू द्या, परंतु त्यांचे कर्तृत्व कसे आहे? हिमालयात जाऊन बसले नाही. हां, श्रीरामाला स्वतः ज्याचं चरित्र आपण ऐकतो आहे तो स्वतः पुरुषोत्तम म्हणून ओळखला जातो. तसं ह्या सगळ्यांनी महाकर्तृत्वच केलेलं आहे. म्हणून आपल्याला ते महाकर्ता व्हायचं. आपल्याला कुठलेही कर्ता पण करताना जे काही करायचं असेल त्या कर्तृत्वामध्ये भीती हा प्रकार यायला नको. मी केलं मग मला त्याचं भोगावं लागलं तर, मला त्रास झाला तर, माझं नुकसान झालं तर, ही भीती असायला नको. मुळात महाकर्तासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे सूत्र आहे ते सूत्र हे आहे की मी करतच नाही. हां, मी जर आज काही बोलत असेल तर मी केवळ गुरूंचं कार्य करतो आहे. त्याचे फळ त्यांनाच, जे काही असेल फायदे तोटे सगळे त्यांनीच भोगावे. त्यांचं कार्य मी करतो आहे, मी स्वतः काही करत नाही. ही भावना ठेवली ना, मग उद्या तुम्ही शिक्षक म्हणून मुलांना शिकवा, विद्यार्थी म्हणून अभ्यास करा, बिझनेस म्हणून बिझनेस करा, जे काही करायचं असेल स्पोर्ट्समॅन म्हणून स्पोर्ट्समॅन व्हा, अधिकारी व्हा. प्रत्येक कार्य, प्रत्येक कृती ही गुरूंचं कार्य आहे. व्यवहाराला धरून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मी करतो, त्याच्यामध्ये माझं काहीच नाही. ही भावना आली म्हणजे महाकर्ता आपोआप. मग भोगणारही मीच नाही, उपभोगणारही मीच नाही. ते आहे तेच. हे पहिलं सूत्र. दुसरं सूत्र आहे महाभोक्ता. महाभोक्ता म्हणजे काय? मग जे येईल या कर्तृत्वातून त्या सगळ्याचा आनंद घेता आला पाहिजे. आपण काय करतो युजली, जे महाभोक्ता असतात किंवा जे म्हणतात की मला हे नको ते नको, मी सगळं सोडतो आहे, ते काय म्हणतात, ते सगळं सुख सोडायची तयारी असते. हां, मला मोठा बंगला नको, झोपडीत राहील, आय विल बी हॅपी देअर असं म्हणतात. एवढे सुख नको, एका खोलीत राहील, चालेल, खायला प्यायला ओके साधारण चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. हां, त्याच्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांना सोडायची तयारी असते. परंतु वाईट गोष्टी यायला लागल्यानंतर आजारपण आलं, दारिद्र्य आलं, पैशांचा लॉस झाला, घरातून बाहेर रस्त्यावरती राहावं लागलं, खायला प्यायला काही चांगलं मिळालं नाही. आज आपल्या इथेच घ्या उदाहरण, आज शनिवार, ठीक आहे, शनिवारी विकेंडची तयारी आहे, संध्याकाळी पनीरची भाजी अपेक्षित आहे आणि पनीरच्या भाजीच्या ऐवजी आपल्याला कारल्याची भाजी समोर आली तर काय होतं? हे काय वेळ आहे का शनिवारी कारल्याची भाजी होते? महाभोक्ता असाल
तर तीच कारल्याची भाजी आनंदाने खायची आणि सांगायचं वा काय पनीरची भाजी आहे. तर बायको म्हणेल नाही पनीर नाही कारलं आहे, ते तुझ्यासाठी कारलं आहे, मी महाभोक्ता माझ्यासाठी पनीर. हे जर भावना करू शकलो, जे काही असेल एन्जॉय करता आलं पाहिजे. लहान मुलं खास करून त्यांना तुम्ही दोडके गिलके वगैरे असे प्रकार खाऊ घाला तर ते जरा तोंड वेडे वाकडे करतात. त्यांना सांगा नाही महाभोक्ता एन्जॉय करा. हं, सगळं जे येईल सुख असू द्या दुःख असू द्या ते भोगण्याची शक्ती असणं, त्याचं एन्जॉय करता येणं, हे याला महाभोक्ता. दुःख येतीलच. जेव्हा आपण जन्म घेतलेला आहे, शरीर धरून आलो आहे इथे, तर त्याचे काही ना काही परिणामही भोगायचे असतात, ते येतील. पण त्या परिणामांना कसं सामोरं जातो याच्यावरून पुढचे परिणाम येतील की नाही हे ठरवू शकतो. रोग आहे तरी आनंदात राहावं आणि त्या आनंदामध्ये ठीक आहे शरीराचे भोग आहे निघून जातील, यालाही एन्जॉय करेल हे सांगू शकणं म्हणजे मग पुढचे कर्म निर्माण होत नाही, मग ती आपली अवस्था होते महाभोक्त्याची. आणि तिसरं महात्यागी. आपण महाकर्ता बघितला, महाभोक्ता बघितला आणि तिसरं आहे हा म्हणजे महात्यागी. महात्यागी म्हणजे काय, तर ज्यांनी कुठल्याही म्हणजे कुठल्याही संकल्पना नाहीत, मी नाही माझं नाही, ज्याला मुख्य त्यागामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो द्वैत भाव आहे तो सोडून दिला. जेव्हा आपण सुख दुःख म्हणतो ना, अपोजिट व्हॅल्यूज दोन गोष्टी येतात, सुखही आहे आणि दुःखही आहे. मी आहे तू आहे, हां, किंवा आनंद आहे दुःख आहे, मला काही आहे काही नाही आहे, ह्या ज्या सगळ्या भावना असतात त्याच्या या सगळ्या भावनांचाच त्याग करून दिलेला आहे. त्या सगळ्या संकल्पनांचाच त्याग केला. काहीच नाही, ना मी आहे ना तू आहे ना तो आहे, मी परमेश्वर वगैरे असा भावच नाही. एक काहीतरी तत्व आहे, तेच तत्व म्हणजे बस माझं अस्तित्व, त्याच्याशिवाय आणखी काही दुसरं नाही. त्याच्यामध्ये हा माझं किंवा मी हा प्रकार सुद्धा येत नाही. जस्ट आय एक्झिस्ट आहे बस. ही जी भावना असते तर त्याच्यामध्ये आपण एखादं कार्य करताना हे चांगलं आहे, हे वाईट आहे, शुभ आहे, अशुभ आहे, या सगळ्या संकल्पना मुळात या गोष्टींनीच अनेकदा संघर्ष आपल्या घरांमध्ये होतात की इकडे सोवळं पाळा, तिकडे पाळू नका, इकडे टच करू नका, तिकडे अमुक करा, हे करणं वाईट आहे, ते करणं चांगलं आहे, याचा अनादर केला, त्याचा सन्मान केला. या सगळ्या कल्पनांपासून जो मुक्त होतो तो महात्यागी. आणि ज्याच्याकडे हे तीनही गुण येतात, महाकर्ता, महाभुक्ता, महात्यागी, तो आपोआप मुक्त. त्याला त्याच्या आयुष्यात काहीच नाही. मुळात जर त्या वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर त्याचं अस्तित्व हे केवळ शरीर आहे म्हणून आहे. बाकी तो जे काही करतो ते गुरु कार्य म्हणून त्या प्रेरणेने कार्य केलं जातं बस. ना त्याला काही कुठल्या गोष्टीचं प्रेम आहे, ना कुठल्या गोष्टीबद्दल वैर आहे, द्वेष आहे, काहीच नाही, सगळ्यांच्या पलीकडे. हे सगळं मार्गदर्शन केल्यानंतर श्रीरामांना ते एका अशा अवस्थेत जातात की जिथून ते बाहेर पडायची त्यांची काहीही इच्छा दिसून येत नाही. पूर्णपणे जसं सगळं अंग शांत झालेलं आहे, चेहऱ्यावर प्रसन्नता आलेली आहे, ज्याला आपण शक्तिपात म्हणतो, तशी त्यांची अवस्था. त्या स्थितीत ते स्थिर बसून राहतात आणि बराच वेळ बसल्यानंतर मग विश्वामित्र म्हणतात आणि विश्वामित्र त्या क्षणी वसिष्ठ ऋषींची तारीफ करतात. आणि हे सगळं खरंच फार सुंदर वर्णन आहे म्हणून ते योग वसिष्ठ वाचण्यासारखं आहे. विश्वामित्र म्हणतात की वसिष्ठ ऋषी असे गुरु हे फार दुर्मिळ आहेत की जे शरीरातल्या 7ही चक्रांमधून म्हणजे अगदी मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञाचक्र आणि सहस्रार याच्यातून सगळी शक्ती फिरवून 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 सहस्रामधून ती शक्ती बाहेर ब्रह्माशी एकरूप करून देतात. आणि तसे करवणारे गुरु हे फार कमी आहेत. आणि ते जे काही वेगवेगळ्या मार्गांनी करतात, कोणी दृष्टीने करतात, नसतो नजरेने शक्तिपात करवतात, कोणी केवळ श्वास, प्राणायाम, स्पर्श या वेगवेगळ्या माध्यमातून करवतात. पण तुम्ही तर फक्त शब्दांनीच शक्तिपात करवला आहे आपल्या शिष्याला ना. तुम्ही फक्त बोलूनच, उपदेश करूनच त्याला शक्तिपात दिलेला आहे. तुमच्यासारखे श्रेष्ठ गुरु तुम्हीच. पण ते म्हणतात की आता नुसतं यांनी असं बसून राहणं योग्य नाही, कारण तुम्ही वसिष्ठ ऋषी, तुमची तर गोष्ट वेगळी आहे, तुम्ही सगळं काही सोडून बसलेले आहात. पण मला अजून सायन्स, विज्ञान या सगळ्या गोष्टींवरती कार्य करायचं आहे, म्हणून मी होम, हवन, यज्ञ करत असतो आणि माझ्या कार्यासाठी श्रीरामाची आवश्यकता आहे. तुम्हाला माहिती आहे मी इथे कशासाठी आलो, मग त्याला जागृत करा. वसिष्ठ ऋषी श्रीरामांना जागृत करतात आणि एक महत्त्वाचं वाक्य सांगतात, ते आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. काय सांगतात की हे श्रीराम, तुम्हाला ज्ञान मिळालं, तुम्ही मुक्त झाले, पण बाकी असे अनेक लोक आहेत की जे अजूनही अज्ञानात आहेत. त्याच्यामुळे तुमचं श्रेष्ठ कर्तव्य हे आहे की हेच ज्ञान तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा, इतरांच्या जीवनातसुद्धा चांगला उपदेश आणा. आणि म्हणून तुम्हालासुद्धा ही विनंती राहील सगळ्यांना की आज तुम्ही योग वसिष्ठ ऐकता आहात, हे पुढे इतर लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांनासुद्धा ज्या तुम्हाला पद्धतीने शक्य असेल त्यांना या मार्गावरती आणा, या ज्ञानाचा परिचय त्यांना करून द्या.
त्यांना हवे असेल तर सत्रामध्ये बोलवा, पुस्तकं द्या, जे काही तुम्हाला योग्य वाटत असेल ते. पण त्यांच्या आयुष्यात योग वसिष्ठ आणायचा प्रयत्न करा, हे आत्मज्ञान आणायचा प्रयत्न करा. प्राणायाम ध्यान हे मार्ग त्यांच्या जीवनात नसतील तर ते घेऊन या, कुठल्याही रूपातून घेऊन या. तुम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंगचे माध्यम आहेत किंवा आणखी बाकी माध्यम आहेत, जे तुम्हाला योग्य वाटतील ते करा. परंतु एक चांगला समाज होण्यासाठी, समाजातले बाकी लोक दुःखातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करा. कोणी म्हणेल की आम्ही आनंदात आहोत, आम्हाला दुःख नाही. आता तुम्ही सगळे ज्ञानी आहात, तुम्हाला माहिती आहे दुःख हे आज नाही उद्या कधीही येऊ शकतं. तर त्याच्यासाठी तयारी म्हणून आत्ता करा. नंतर कुठे वेळ मिळेल माहीत नाही. बुद्धी त्यावेळेस स्थिर असेल की नाही काही सांगता येत नाही. शरीर तयार असेल की नाही सांगता येत नाही. त्यामुळे आत्ताच तयारी केलेली ही बरी. तर हे कार्य तुम्हाला सुद्धा करायचं आहे. आणि इथे भरद्वाज हे वाल्मिकी ऋषींना विचारतात, ज्यांना हे सगळं वाल्मिकी ऋषी सांगतायत योग वासिष्ठबद्दल. तर त्यावेळेस ते भरद्वाज ऋषी विचारतात की श्रीरामाची अवस्था कशी होती, आणि ते तर ग्रेट होतेच, पण माझ्यासारख्याला कशी प्राप्त होईल. तर तिथे भरद्वाज ऋषी सांगतात की ईश्वराची कृपा असेल तर तुमचे सगळे पूर्वीचे कर्म नष्ट होतील आणि तुम्हाला सुद्धा हे आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. नियमित प्रयत्न करा, आत्मज्ञानाचा अभ्यास करा, सतत सतत अभ्यास करा. 4 द्वारपाल सांगितलेले आहेत, त्यांचा उपयोग करून घ्या. आणि त्यांचा उपयोग करून पुढे पुढे जात राहिलो तर निश्चितपणे हे होईल. ईश्वर आराधना मात्र आवश्यक आहे. पण ईश्वर केवळ देवाची पूजा केली, जप केला, मंत्र केला तर त्यांनी तो मुक्ती देईल नाही. तो फक्त तुमचे जे काही कपाळावरचे मागचे कर्म आहेत ते कमी करायला, ते नष्ट करायला मदत करेल. त्या याच्यातून, साधनेतून आपले कर्म कमी होतील. परंतु अभ्यास हा स्वतःच करावा लागेल. नाही तर त्यांनी सगळ्यांनाच मुक्त केलं असतं. बरोबर आहे ना. प्रयत्न आपल्याला करणं आवश्यक आहे. आपण प्रयत्न करायचे, त्याच्या पुढे तो सगळ्यांना आपले त्या स्थितीला आणण्यासाठी. म्हणून मी आज जे म्हटलं की चित्तशुद्धीसाठी या सगळ्या बाकीच्या मार्गांची, जप असेल, नामाचं महत्त्व असेल, प्राणायाम, ध्यान, योग जे काय असतील, होम हवन, या सगळ्या गोष्टींची वेगवेगळ्या प्रकारे आवश्यकता आहे. अतिरेक करण्याची गरज नाही, परंतु पूर्णपणे सोडून द्या असंही नाही. एक आपल्या आयुष्याचं बॅलन्स, आपली आर्थिक, शारीरिक, मानसिक परिस्थिती कशी असेल, आपण किती ऑक्युपाईड आहोत, त्याप्रमाणे ज्या ज्या प्रमाणे शक्य असतील यथाशक्ती हे सगळे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत, चटणी, कोशिंबीर, लोणचं, पापड, हे सगळे आपल्या जीवनामध्ये ताटात असू दे. नुसतं विरस जीवन जगू नका. तर इथे आपण थांबूया. हा उपदेश केल्यानंतर मग पुढे निर्वाण प्रकरणाचा उत्तरार्ध होतो. श्रीराम अर्थात तिथून शुद्धीवर येतात आणि श्रीरामांचं पहिलंच वाक्य असतं की हे वसिष्ठ मुनी. पहिले तर ते कोणाकडेच काही बोलत नाही, फक्त बघत राहतात. आणि मग लक्षात येतं की हे सगळे गुरुजन आहेत, श्रेष्ठ आहेत, आणि आपलं कर्तव्य आहे की आपण यांचं ऐकावं, यांच्याकडे लक्ष द्यावं. आणि मग ते वसिष्ठ ऋषींच्या पायावर डोकं ठेवतात आणि म्हणतात की सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान हे आत्मज्ञान आहे आणि जीवनात गुरूंपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. त्याच्यामुळे गुरूंची साथ ही आपल्या जीवनात असू द्या. हे सांगून मग इथे योग वसिष्ठचं हे एवढा निर्वाण प्रकरणाचा पहिला भाग संपतो. त्याच्या पुढचा उत्तरार्ध की आता निर्वाण प्राप्त झालेला आहे, मोक्ष प्राप्त झाला आहे, मग जीवन कसं जगायचं, या जीवनात काय काय करायला हवं, याचं वर्णन पुढे वसिष्ठ ऋषी सांगतात. त्याच्यात एक 2-3 गोष्टी आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची फार सुंदर गोष्ट आहे ती म्हणजे अविद्या. की आज आपण जसं म्हणतो हे ज्ञान जसं श्रेष्ठ आहे तसं अज्ञानसुद्धा तेवढं श्रेष्ठ आहे. त्या अज्ञानातून कसं स्वतःला वाचवायचं याच्याबद्दलचं पुढचं निरूपण आपण उद्या ऐकूया. तोपर्यंत थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. लगेच प्रश्न तयार आहेत. छान आहे. शोभनाजी अनम्यूट करा. हां शोभनाजी, आपण शोभना नेर्लेकर अनम्यूट करू शकता स्वतः. हॅलो, ऐकू येते का? हो, आवाज ब्रेक होत आहे पण येईल, सांगा. हॅलो, हां बोला. ऐकू येते का? हो येतोय येतोय, बोला. ऐकू येत नाही कसं? हा, येतंय, ऐकू मी येतंय. म्हणलो की खूपच छान सांगताय तुम्ही. खूप खूप नमस्कार. खूप छान सांगताय. तर हे आधीचे भाग आम्हाला युट्यूबला का? हो मिळतील. हॅलो, हां मिळतील युट्यूबवरती. हा, मी इथे माझा नंबर देतो आहे, हा, त्याच्यावर मला बर. मेसेज करा किंवा नुसतं तुमचं विद्यार्थ्यांना नाव सांगा. टाकायचं.
ओके ओके सर, धन्यवाद. इथे चॅटमध्ये माझा नंबर दिला आहे, मला विचारू शकता की विद्यार्थ्यांचा नंबर असेल त्यांना विचारा, ते सांगते. बर बर बर, ठीक आहे. छान, नमस्कार सर, खूप छान सांगितलं. मकरंजी. हा, नमस्कार सर, ऐकू येते? हो हो, येतो. हा, आता पूजेबद्दल मला 2-3 प्रश्न असे विचारायचे आहेत की बहुसंख्य लोक पूजेत कडक सोळवळ पाळतात, ते योग्य आहे का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, पार्थिव गणपती आता होऊन गेले आपले, तर ते गणपतीची मूर्ती फुटते, मग लोक घाबरतात, आता काहीतरी आपल्या जीवनात अपशकुन घडणार, किंवा देवाच्या मूर्तीवर तर देवाला वाहिलेलं फूल पडतं, अपशकुन घडणार, हे कितपत सत्य आहे? तर या पूजा आणि सोळं हे त्याचं स्वतःचं महत्त्व आहे, ती शुद्धता असते. आपण जेवताना सुद्धा स्वतःच्या बाबतीत शुद्धता पाळतो, त्याच्यामुळे त्या त्या वातावरणाची तिथे शुद्धता राखणं आवश्यक आहे, म्हणून तो एक भाग आहे. आणि दुसरा जो प्रश्न आहे की भीती वाटणं, तर भीतीची कुठली गरज नाही. देव काही असा म्हणजे नेम धरून बसला नाही आहे की तुम्ही काहीतरी चूक केली आणि तुम्हाला पकडलं, असं नाही. या सगळ्या आपल्या मनाचे भीती असतात. आपण आपल्या परीने व्यवस्थित प्रयत्न करावा, पुढे जे काही होईल ते होईल, त्याचं काही कुठलं दोष मानू नये, भीती मानू नये. धन्यवाद सर. बन्सीजी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आपल्याला भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायात अर्जुन शेवटी असंच सांगतायत की 73व्या श्लोकामध्ये 18व्या की नष्टो मोहम स्मृतिर्लब्धात प्रसादान मच्युत, म्हणजे भगवंता मी आता माझा मोह नष्ट झालेला आहे आणि मी आता तुम्ही सांगाल ते मी करीन, करिष्ये वचनम तव. तर त्याच अर्थाचा आता बहुतेक श्रीरामजी जे आहेत ते वसिष्ठांना तसंच सांगतायत की आता माझा मोह नष्ट झालेला आहे, किंवा माझं जे वैराग्य आहे ते आता नष्ट झालेलं आहे, की निर्वाण मला आता ते आत्मज्ञान झालेलं आहे. तर या संदर्भातलं एक साम्य असं थोडंसं असावं असं वाटतंय, आपलं जरा मार्गदर्शन असावं या संदर्भात. नाही, बरोबर आहे. तेच शेवटी जी पहिला प्रश्न हाच होता ना श्रीरामांचा, सुरुवातच इथून झाली, मला जगायची इच्छा नाही. इकडे अर्जुनाला युद्धाची इच्छा नव्हती, राईट. पण त्याच्यापेक्षा डीप नाही, म्हणजे युद्ध नाही पण ठीक आहे, मग मी जाईल हिमालयात जाईल किंवा काहीतरी करेल, असं त्याची भूमिका होती की आम्हाला छोटंसं जसं मिळेल तसं मी राहील. परंतु श्रीरामांचं त्याच्यापेक्षा गहन प्रश्न होता की मला जगायचीच इच्छा नाही, काय करायचं जगून. तर त्या दोघांची उत्तरं तेच आहेत की ठीक आहे, तुम्ही सांगितलं, कळलं, आता मी यापुढे आपलं कार्य करेल, तुम्ही जसं मार्गदर्शन केलंय त्याप्रमाणे जीवन जगेल. तुमचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे शेवटी गुरु आज्ञा आणि गुरुचं पालन केलं हेच त्याच्यातलं आहे. हेच त्याचे. हे पहिल्यांदाच कळलं तर बरं आहे, पण त्याच्यासाठी एवढे 32,000 श्लोक लिहावे लागले. हो ना. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सांगा राजेंद्रजी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. छान सांगताय सर तुम्ही, सगळ्याबद्दल धन्यवाद तुमचे. थँक्यू. 8 अंग जे आहेत मेडिटेशनचे, त्याच्याबद्दल थोडंसं सांगावं असं माझं मत आहे. आणि सप्त भूमिका काय आहेत त्याच्याबद्दल थोडंसं, जर उद्या होणार असेल तर काही हरकत नाही, पण आतापर्यंत झालेलं असेल तर पुन्हा एकदा प्लीज. नाही, ते झालं नाही आहे आणि मी मुद्दाम टाळलं, कारण ते केवळ पुस्तकी आहे. आपण वारंवार ज्या गोष्टींकडे लक्ष देत आलो या गेल्या 6 दिवसांमध्ये, इव्हन मी जे 100 दिवसांचं घेतलं त्याच्यातही मी हा विषय टाळला होता. आणि त्याचं कारण असं आहे की ते पाठ करा, सांगा, त्याच्यानंतर लक्षात ठेवा, त्याचा फायदा काय. म्हणजे मी कुठल्या भूमिकेला आहे हे कधी प्रेरणा मिळण्यापेक्षा डिप्रेसिंगही असू शकतं. अरे मी आता पहिल्याच भूमिकेला आहे, अजून 7 भूमिका जायच्या आहे, माणसाला टेन्शन यायचं, त्याच्यामागे क्रेविंग करून धावत लागायचं. असं होण्याच्या ऐवजी जे आपण काल बोललो होतो की हे जीवन आत्ता जगायचं आहे, याच्यामध्ये हे ज्ञान मला वापरायचं आहे आणि हे जीवन आता सुंदर करायचं आहे. त्यामुळे जो थेअरी आहे ती सगळी गोष्टी जर सोडल्या तर जेवढं शक्य होईल एकच, आता जसं यांनी बन्सींनी जे म्हटलं की बस गुरु आज्ञा आणि ती पालन करा, याच्याकडे जर जाता आलं ना तर बेस्ट. बाकी गोष्टी या केवळ तुम्हाला खरंच अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करायचा असेल, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायचा असेल तर ते बघता येईल, नसेल तर ठीक आहे, सहज वाचायला मिळालं वाचलं, पण ते लक्षात राहणार नाही, त्यांनी काही फायदा नाही. त्यामुळे मी ते अवॉइड करतो शक्यतो. बरोबर. नाही, तुमचं बरोबर, तुमचं करेक्ट म्हणणं, कारण आम्हाला अभ्यासाला भाग होता म्हणून मी तुम्हाला विचारलं. अच्छा. बाकी विषय वेगळा होता. तुमचं ऍटिट्यूड लागलं मला, पण म्हणलं की एकदा जर नुसतं नाव नुसतं एनलिस्ट जरी केलं तरी चालेल, डिटेल नाही सांगितलं तरी चालेल, फक्त
8 कुठले आहेत किंवा 7 कुठले आहेत? 7 भूमिका म्हटलेल्या आहेत त्यांनी. शुभेच्छापासून शुभेच्छा विचारणाच्या पुढे गेलेल्या आहेत त्या. शेवटची तुर्य अवस्था, तुर्यातीत अवस्था आहे पलीकडची. ठीक आहे, म्हणजे आपण त्याच्यात जास्त, मी तरी जात नाही. मी त्या पाठी केल्या नाहीये. तुम्ही मला म्हणाल एकेकाचं वर्णन करून सांगा, तर मी त्याच्या भानगडीत पडत नाही. नाही नाही, काय हरकत नाही. चालेल. अजून अजून मी पण शिकतोय. हा, बरोबर, ठीक, चालेल, काय हरकत नाही. जय गुरु. जय गुरु. प्राचीजी. सर मला प्रश्न असा आहे की सर, जर आपल्याबद्दल कोणी असं काही वाईट विचार केला असेल किंवा आपल्याला कोणी असं बोललं असेल की तुझं आयुष्यात वाईट व्हावं किंवा असं काही, तर तसं काही होतं का? म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींना किंवा आपल्याला स्वतःला असं काही होतं का त्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे? होऊ शकतं, पण याच्यावरती एक छान गोष्ट आहे, ती आपण उद्या बघू. आणि आपण ठरवलं तर होणारही नाही. हॅलो, आवाज येत नाही आपला. मी अनम्यूटच आहे. सगळ्यांना येतो आवाज? विद्यार्थ्यांची आवाज येतो? हा, आता येतोय, आता येतोय सर. आपण जर ठरवलं तर आपल्याला काही होणार नाही. ओके, याच्यावरती एक गोष्ट आहे, ती आपण उद्या बघूया. त्याच्यामध्ये हे सगळं विषय आलेला आहे की शाप आणि वर या दोघांमध्ये काय श्रेष्ठ असू शकतं. तर तो विषय उद्या आहे, त्यामुळे पण तेव्हा चर्चा करू. आपल्या जवळच्या व्यक्तींना त्याचा काही त्रास होतो का? म्हणजे हो, होऊ शकतो. पण तुमची मनोभूमिका कशी आहे त्याच्यावरती आहे. तुमचा माइंडसेट काय आहे. तुम्ही जर ठरवलं तर होणार नाही, ते तुमच्या हातात आहे. तुमच्या जवळच्या काय, तुम्ही दूरच्या लोकांना सुद्धा हे करू शकता, सांभाळू शकता. या 2 शक्ती असतात, शापाच्या आणि वराच्या. त्यांच्यातला संघर्ष कसा मॅनेज करायचा, कसं त्यांना जिंकायचं, हे आपण उद्या बघू. उद्या आहे त्याची. ओके ओके, या, थँक्यू सर. जयेंद्र कुलकर्णी. जयेंद्रजी अनम्यूट करा स्वतःला. अच्छा, आशाताई, आशा जोशी, अनम्यूट करा स्वतःला. अनम्यूट. स्वतःला अनम्यूट करा आशाजी. येस. हा. हा, तर तुम्ही एक 2 वेगळी गोष्टी बोललात आता, तर त्याच्याबद्दल मला जरा मजा वाटते की तुम्ही महाभोक्तामध्ये म्हणले की पनीर आणि कारलं एकाच चवीने खा, आणि शेवटी म्हणला की एवढं सगळं ताट आहे, पापड, चटणी, कोशिंबीर सगळं चवीने खा. तर आता यातलं काय? नाही, हे फ्लेवर जेवणाच्या ताटात असू द्या, म्हणजे आयुष्यामध्ये सगळे रंग असू द्या. हा, त्याची हो ना. पण त्याची इच्छा नाही धरायची. त्याची हा. इच्छा नाही धरायची की असलंच पाहिजे. उद्या नाही झाली पूजा काही कारणामुळे, तर त्याच्याबद्दल ती महात्यागीची भूमिका येईल की नाही, माझं नाही होऊ शकलं तर ठीक आहे. म्हणजे मुद्दाम धावत सुटायचं त्याच्या मागे, हे झालंच पाहिजे, ते झालंच पाहिजे, घरच्यांना मग त्याच्यासाठी छळायचं, असं का नाही करत, तसं का नाही करत. म्हणजे एक शिस्तीचा भाग जो काही असेल तो. परंतु एका लिमिटमध्ये एक सासू सुनांच्या बाबतीत होतं ना, की आता तुम्ही आजी झाल्या, तुमचे नातवंड आहेत. आता नातवंडांनी समजा ते काय आज म्हणा तर जेवण केलं नाही किंवा पिझ्झा मागवला, मग आपण लगेच त्या मुलाला, सुनेला बोलायचं की असं कसं खातात, तसं खातात. आपलं सुटलं आहे ना, आता आपण सोडून द्या, तो काय करतो ते करा, सांगायचा प्रयत्न करायचा. ती त्यागाची भूमिका असली पाहिजे. एका लिमिट नंतर स्वतःला तिथे बाजूला म्हणजे ठेवतो. टोकाला नाही जायचं, कुठल्या बाबतीत टोकाला जायचं नाही. हा, तो बॅलन्स असावा. आणि मागच्या एका सत्रामध्ये तुम्ही असं म्हणलात की मन कुठे दिसतं का? मन तर नाहीये कुठे, माझा हात दिसतो, पाय दिसतो, तसं मन दिसत नाही. आणि मग एक म्हणालात तुम्ही की मनालाच तर सगळं माहिती असतं, मनच तो सगळं करतो. तर हे 2 विरोधाभास आम्ही चर्चा केली, मला विचारता नाही आलं तेव्हा प्रश्न, पण आज मी तुम्हाला विचारते. बरोबर. कुठल्या अवस्थेत आहात आपण त्याच्यावरती अवलंबून आहे. जोपर्यंत आपण मुक्त नाही तोपर्यंत मन आहे, आणि मनानेच मनाला नष्ट करण्याचा प्रयत्न करायचा. एकदा ते संपलं म्हणजे मुळात जी गोष्ट नाही आहे त्यांनीच आपण त्याला शोधायचा प्रयत्न करतोय. मनानेच मनाला शोधायचा प्रयत्न करतोय, आणि एकदा शोधायला लागलो की ते नष्ट होतं. पण असं आपली आत्ताची अवस्था काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. मी जर आता असं समजू शकतो की मन नाही आणि तसा वागू शकतो, तर कन्सिस्टंटली तसा वागतो का नियमितपणे? नसेल तर मग आहे बुवा, हे धरून चालावं लागेल. आवडली मला उत्तरं तुमची, छान आहेत. पण आम्हाला मोठे गहन प्रश्न असतात, पण तुमच्याकडे त्याची उत्तरं आहेत. थँक्यू.
ते योग वसिष्ठमध्येच आहेत, तुम्ही वाचा, तुमच्याकडे उत्तरं येतील त्याची. जय गुरुदेव. वाचा. जय गुरुदेव. प्रभावतीजी, हा शेवटचा प्रश्न घेऊन मग थांबावं लागेल मला पुढचं सेशन. हा प्रभावती पाटील, अनम्यूट करा स्वतःला. बोला. अच्छा, ठीक आहे. चला विद्याधरजी, थांबूया आज, 9:20 झाले. ओके सर. येस सर. धन्यवाद.